हॅलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू द एपिसोड 4 ऑफ कोस्टल कर्नाटक सिरीज। ही एक मल्टी एपिसोड सिरीज आहे आणि आता आपण ह्या भागात उडुपीमध्ये येऊन पोहोचलेलो आहोत। गेल्या भागात रूम टूरवर येऊन हा व्हिडिओ थांबला होता, तर आपण तिथूनच ह्या व्हिडिओची सुरुवात करूया। ह्या अगोदरचे 3 भाग जर तुम्ही पाहिले नसतील तर त्याची लिंक खाली दिलेली आहे, ते नक्की पहा। लेट्स गेट स्टार्टेड। बेसिक सगळं कॅटल आणि हे दिलेलं आहे इथे एक वॉर्डरोब प्रोवाइड केलेला आहे, ड्रेसिंग एरिया प्रोवाइड केलेला आहे आणि इथे आपलं सगळं बाकी बेड आणि नॉर्मल कॉलिंगसाठी टेलिफोन आणि बाथरूम नाइस अँड क्लीन, स्क्विकी क्लीन अशी बाथरूम आहे। सिरियसली हेअर ड्रायर प्रोवाइडेड आहे आणि जी गोष्ट व्हिडिओ मध्ये येऊ नाही शकत, सुगंध। काय म्हणतोस? जी गोष्ट व्हिडिओ मध्ये येऊ नाही शकत, सुगंध। इट्स व्हेरी क्लीन अँड द रूम इज ऑल्सो स्मेलिंग व्हेरी गुड। मोमेंट वी एंटर्ड द कॉरिडोर, लॉबी ऑफ द लॉबी होती, ओहो दॅट सेट ऑल द मूड की हे हॉटेलचं इमेजच म्हणजे डोक्यात एक फिक्स झाली की हायजीनिक आहे। इथे प्रॉपर लॉकर पण त्यांनी दिलेलं आहे, सेफ दिलेली आहे आणि इथे फ्रिज दिलेला आहे। आय डोंट थिंक हा वर्किंग आहे, लेट्स सी। नाही, वर्किंग आहे। एक फ्रिज सुद्धा दिलेला आहे आणि इथे लॉक सेफ दिले। इथे उडुपीमध्ये मालपे समुद्राच्या जवळ सगळे बीच स्टे आहे आणि राहण्यासाठी तिथे खूप एक्सपेन्सिव्ह असे ठिकाणं आहेत, पण प्राइसच्या तुलनेत त्या जागा अजिबात क्लीन नाही आहेत। आम्ही बीच स्टे बघत होतो इथे राहण्यासाठी, पण आपल्या इथे जे 3 स्टारचे प्राइजेस आहेत त्या प्राइजेस पेक्षाही जास्त प्राइजेस मध्ये इकडे 2 स्टार रिसॉर्ट्स होते। तर त्या बीच जवळचे जे स्टे होते ते बऱ्यापैकी एक्सपेन्सिव्ह होते। थोडंसं जरी आपण दूर गेलं तरी सुद्धा स्वच्छ नव्हत्या त्या जागा फोटोज मध्ये। दिस प्लेस is not very cheap I would say, but for whatever price we have got, मी सांगीनच तुम्हाला, त्यानुसार ही रूम खरंच खूप छान आहे आणि क्लीन आहे। हा आहे या हॉटेलचा रिसेप्शन एरिया आणि इथे पार्किंग जे आहे ते त्यांचं खालीच रेस्टॉरंट आहे कृष्णस्वाद नावाचं, त्याच्या समोरच तुम्हाला पार्किंग आहे। आय थिंक खाली बेसमेंटमध्ये सुद्धा पार्किंग आहे, पण आम्ही इथे समोरच गाडी लावलेली होती आणि ह्याच हॉटेलमधनं जेवण तुमच्या रूममध्ये सुद्धा येतं। प्लॅटर आणि ही आम्ही रोटी मागवली आहे त्याच्याबरोबर आणि अलॉंग विथ दॅट वी आर गोइंग टू हॅव बिर्याणी। आणि इथे बसायला असं वेगळं सिटिंग नाही, सो वी हॅव नो ऑप्शन, वी हॅव टू सिट ऑन द बेड अँड ईट आवर फूड। जेवण मागवलेलं आहे, ही आहे मशरूम मटका बिर्याणी, हे दममध्ये आहे, सो लेट्स नॉट ओपन दिस। हे आहे प्लॅटर, व्हेज प्लॅटर आणि हे आहे रोटी। बटर नाही केलं का? बटर केलात ना, ठीक आहे। आणि मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच, आम्ही कारवार ते उडुपी प्रवास करून आलो, त्यामुळे खूप दमलो होतो। जेवण इथे रूममध्येच मागवलं होतं, जेवलो आणि झोपलो। टॉकिंग अबाउट द फूड, इथे नॉनव्हेज हॉटेलसुद्धा त्यांचं एक आम्हाला दिसलं, पण ते अजून ऑपरेशनल नाही आहे। व्हेजिटेरियन फूड टेस्टी होतं, अगदी अप्रतिम म्हणणार नाही मी, पण येस इट वॉज रिअली टेस्टी। द क्वालिटी ऑफ द फूड वॉज रिअली नाईस। ही आहे मशरूम बिर्याणी त्यांची आणि प्लॅटर चांगलं होतं, पण प्लॅटरपेक्षा बिर्याणी वॉज बेटर। आणि हे तर आम्ही रूममध्ये मागवलं होतं जेवण, पण त्यांचं रेस्टॉरंट पण खूप क्लीन आणि छान आहे, तर पुढच्या क्लिपमध्ये तुम्हाला त्याची एक झलक पाहायला मिळेल। असं हे रेस्टॉरंट आहे एकदम, आणि ह्या स्टेचं नाव आहे हॉटेल कोस्टल पॅलेस आणि हे सगळ्या लोकल अट्रॅक्शन्स आणि हायवे दोन्ही पासून जवळ होतं आणि 2 रात्रीसाठी आम्ही साधारण 6,000 रुपये इथे मोजले होते आणि ॲम्युनिटीज आणि क्लीनलीनेस एकदम छान होता। आता आपण भेटूया उद्या। नमस्कार, मी नुपूर अँड आय वेलकम यू टू आपला यूट्यूब चॅनल फूड सर्फर्स नुपूर सुमुख। तर कोस्टल कर्नाटक सिरीजच्या 4थ्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत उडुपीमधली काही ठिकाणं, सो लेट्स गेट स्टार्टेड। रोड टुवर्ड्स मलपे बीच आणि हे एकदम म्हणजे प्रॉपर सिटी सेंटर आहे हा बहुतेक, त्यामुळे ते भरपूर गर्दी आहे आणि ह्या गर्दीतनं तुम्ही जेवढं लवकर याल सेंट मेरीज आयलंडवर जाण्यासाठी तितकं बरं। आमचं अगदी सगळ्यात पहिलं डेस्टिनेशन ठरलेलं होतं सेंट मेरीज आयलंड आणि ह्या आयलंडवर जाण्यासाठी मलपे समुद्रावर आपल्याला जावं लागतं। आम्ही मलपे समुद्रावर जातानाच वाटेत पाऊस सुरू झालेला होता आणि पुढे काय झालं ते तुम्ही व्हिडिओमध्ये पहा। हा आहे मलपे समुद्र,
इथे येऊन आपण पोहोचलेलो. एक स्टे होता पॅराडाईज आईल बीच रिसॉर्ट. आम्ही इथे आधी रूम मिळते का बघत होतो, पण हे अवेलेबल नव्हतं आणि हे अगदी ह्या मल्पे समुद्राच्या बरोबर समोर असं आहे. इथे सगळीकडे असे शॉप्स आहेत. काल इथे आल्यापासून पाऊस होतोय त्यामुळे बोट सेंट मेरी आयलंडकडे जाणाऱ्याच बंद आहे. त्यामुळे वन ऑफ द मेजर अट्रॅक्शन्स बहुतेक आम्हाला बघता येणार नाही. सेंट मेरीज आयलंडवर 2-3 तास लागतील म्हणून आम्ही सकाळी नाश्तासुद्धा न करता अगदी 8:45-9च्या सुमारे इथे येऊन पोचलो. त्यावेळेला इथे रेस्टॉरंटसुद्धा उघडलेले नव्हते. हे एकच हॉटेल उघडं होतं. तिथे आम्ही नाश्ता केला आणि मग मल्पे समुद्राकडे निघालो. पेड पार्किंग आहे जिथे 30 रुपीज पार्किंग चार्जेस आहेत. गाडी पार्क करून तुम्ही या समुद्रावर येऊ शकता. हा मल्पे समुद्र गोल्डन सँड बीच आहे आणि इथे लगेचच तुम्ही बघू शकता. ह्या बीचवर पार्क करून आल्यावर डाव्या हाताला सी वॉक आहे आणि उजव्या हाताला सेंट मेरीज आयलंडकडे जाण्यासाठीचं बुकिंग ऑफिस. तर आता बघूया, पावसामुळे कदाचित हा आयलंड आज बंद असू शकतो आणि तसं झालं तर आमचं बॅड लक, आम्हाला तिथे जाता येणार नाही. मग त्यामुळे आम्ही हा सी वॉक घेऊ, समुद्र एक्सप्लोर करू आणि तिथून आपण पुढे दुसऱ्या डेस्टिनेशन. आता आलेलो आहोत आम्ही मल्पे बीचवरती आणि मल्पे बीचवर बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज तुम्ही करू शकता. इकडे एक सी वॉक बनवलेला आहे, तिथे तुम्ही वॉक घेऊ शकता. त्यानंतर ह्याच बीचवरून इथे बीचवरतीच एक तिकीट काउंटर आहे जिथून तुम्ही सेंट मेरीज आयलंडचं तिकीट काढून सेंट मेरीज आयलंड पाहायला जाऊ शकता. मे ते सप्टेंबर पावसामुळे आणि हाय टाईड आणि वाऱ्यामुळे हे बंद असतं आणि सप्टेंबर नंतर, मिड ऑफ सप्टेंबर नंतर हे चालू होतं. आम्ही आता ऑक्टोबर एंडला इथे आलेलो आहोत पण अजूनही हे सुरू झालेलं नाही आहे. तर हे आता सुरू झालं आहे पण कालपासून पाऊस पुन्हा सुरू झाला आहे इथे. त्यामुळे आयलंडकडे जाणाऱ्या बोट्स ज्या आहेत त्या बंद केलेल्या आहेत. 2 प्रकारच्या बोट्स असतात इथे. एक स्पीड बोट असते आणि एक रेग्युलर बोट असते. स्पीड बोटने तुम्ही अर्थात पटकन जाता आणि जास्त लाईन नसते. 300 ते 400 रुपये माणसी त्याचा चार्ज आहे. पण आता आम्हाला अनफॉर्च्युनेटली हे बंद आहे तिकीट ऑफिस. हा तिकीट काउंटर आहे जो बंद आहे त्यामुळे आम्ही इथं जाऊ शकणार नाही आहोत. आणि आयलंड इथून तुम्हाला मी झूम करून दाखवते. बीचवरून हा जो आहे हा आहे सेंट मेरीज आयलंड. पण तुम्ही बघू शकता हाय टाईड आहे आणि वेदर फोकास्टने वारा खूप तीव्र सांगितलेला आहे. ऊन नाही अजिबात, एकदम पावसाळी वातावरण आहे. तुम्ही मागचा कारवारचा व्लॉग पाहिला असेल आमचा, त्याच्यामध्ये पण पाऊस पडत होता सगळीकडे. सो नेव्हर माइंड, आमचं बॅड लक और वॉट एव्हर, मे बी गुड लक. की असं नको की आम्ही तिथे, कारण इथे काय होतं 15 मिनटं ऊन येतंय 15 मिनटं पाऊस येतोय. असं नको व्हायला की ऊन आलं म्हणून आम्ही गेलो आणि तिथे अडकलो. सो जो होता अच्छे के लिए होता है. लेट्स सी, दिस वॉज नॉट इन आवर लक दिस टाइम, बॅड लक. त्यामुळे आज काही आम्हाला इथे जाता येणार नाही आहे. त्यामुळे आता आम्ही तुम्हाला बीच आणि मल्पे सी वॉक दाखवतो. आणि हा मल्पे सी वॉक तुम्हाला कसा वाटतं ते बघा. ऑल्सो उच्चारण माझं चुकू शकतं, प्रोनाऊन्सिएशन चुकू शकतं. ते माल्पे आहे की मल्पे आहे, मी पण जरा कन्फ्यूज आहे. काही जण माल्पे म्हणतात, काही जण मल्पे म्हणतात. MALPE. नाव प्रोनाऊन्स इट ॲज यू वॉन्ट. आणि बीचचा एक 360 व्ह्यू तर इथे हे तुम्ही गांधी स्टॅच्यू बघू शकता. बऱ्याच तुम्ही रेस्टॉरंट्स वगैरे सर्च करताना हा एक लँडमार्क दिला जातो, नियर गांधी स्टॅच्यू मल्पे. तर हा सुद्धा या बीचवरच बांधलेला आहे आणि इथे आसपास काही रेस्टॉरंट्स आहेत. इथे काही आसपास ही रेस्टॉरंट्स आहेत आणि पार्किंग आपण मगाशी केलं आणि इकडे आलेलो आहोत. ते गाड्यांचं तिकडे पार्किंग आहे. मी तुम्हाला दाखवलं मगाशी एंटर केल्यावर. ह्या साईडला सी वॉक आहे, ह्या साईडला आपण सेंट मेरीज आयलंडची बोट पकडण्यासाठी येतो. सुमुखनी कॉल आय थिंक करून केलेलास कॉल. अरे बापरे, इसलिए बंद रखा है आज पूरा दिन. ओके, काय म्हणले ते? साइक्लोन वार्निंग दिया है तो आज पूरा दिन बंद रहेगा. कल का पता नहीं, कल का शाम को वार्निंग क्या है कैसा है समझ में आएगा. कल शाम म्हणजे आज शाम. कल का क्या है वो आज शाम को बताएंगे और फिर कल सुबह बताएंगे. ओके ठीक. और वो जो फेरी जा रही है वो सिर्फ राउंड वाला फेरी है, वो सेंट मेरीज पे नहीं जाएगी. अच्छा, नॉर्मल राउंड वाला होता है हाँ, बट सेंट मेरीज पे नहीं होगा क्योंकि सेंट मेरीज पे हाई टाइड में पूरा डूब जाता है. बीच जहाँ पे लोग उतरते चढ़ते हैं बोट पे वो पूरा भर जाता है बोले. ठीक आहे, बॅड लक काय आता करणार आपण तरी.
निसर्ग कोणाच्याच हातात नाही. तर आजचा दिवस होता 24 ऑक्टोबर 2025 आणि तुम्ही न्यूजमध्ये पाहिलं असेल त्यावेळेला इथे सायक्लोनची भीती होती, त्यामुळे इथे सगळीकडे हे लाईफ गार्ड्स होते, बॅरिकेडिंग केलेलं होतं. समुद्राच्या पाण्यात साधं पाय सुद्धा भिजवायला इथे परमिशन नव्हती. इथे गार्ड्स आहेत पूर्ण वेळ उभे, जे शिट्ट्या वाजून लोकांना म्हणजे इथे सुद्धा जाऊ देत नाहीयेत. म्हणजे एवढं आज काहीतरी वेदर असं आहे की दे आर नॉट इवन लेटिंग पीपल स्टँड और म्हणजे तुमचे पाय सुद्धा भिजवण्यासाठी ते परवानगी देत नाहीयेत लोकांना. ते गार्ड पूर्ण वेळ सांगताय तिथून बाहेर यायला. मी थोडंसं पाणी बघण्यासाठी म्हणून जात होते, बट त्यांनी त्या दुसऱ्या लोकांना हे केलं, त्यामुळे मग मी पण काय गेले नाही तिथे. आणि प्रत्येक मिनिटाला वेगवेगळ्या न्यूज येत होत्या की आता आयलंड सुरू होणार आहे की नाही. आता पुन्हा लेटेस्ट अपडेट आम्ही तिथे असतानाच जी आम्हाला मिळाली ती ऐका. त्या काउंटर वाले विचारलं तो तो म्हणला 12 के बाद कॉल करके देखो, दोपहर में अगर विंड और वेव्स कम हो गए तो फिर चालू हो जाएगा, आप एक बार कॉल करके पूछ लो. ठीक आहे, मग आता आपण सी वॉक बघू करूया आणि आपण एक 12:30 पर्यंत वगैरे मग त्याला परत कॉल करूया. आणि बघ इथे लाईफ गार्ड येतं, लाव हा पाय पण पाण्यात बुडवायला नाही देतात लोकांना. त्याचं हो, म्हणजे माझ्यामध्ये लोक इथे पोहायला वगैरे जातात, पण आता पायाजवळ जरी गेलं तरी ते लोक ही इज नॉट लेटिंग. मागणं कुठपासून तयार होतात बघ ना. ते एरवी एवढा कधी असं कळत नाही, एवढा वर आलेला बघ ना, समुद्र कसा वर आलेला कळतो. त्यानंतर जिथे बॅरिकेडिंग नव्हतं तिकडे आणि जिथे अलाउड होतं थोडंसं पाय बुडवण्या इथपर्यंत जायला, म्हणजे तिकडे ना असे रेड फ्लॅग्स लावलेले होते. तर जिथे रेड फ्लॅग्स आहेत तेवढ्या सेक्शनमध्ये यू आर नॉट अलाउड टू गो. जिथे नाहीत तिथे थोडंसं तुम्ही जाऊ शकता. तर थोडंसं आम्ही तिथे गेलो, नमस्कार केला समुद्राला, थोडेसे पाय भिजवले आणि मग तिथून सी वॉककडे निघालो. आणि अगदी मनापासून तुम्हाला खरं खरं सांगू, मला खूप इच्छा होती त्या आयलंडवर जायची, पण काय करणार, निसर्ग आपल्या हातात नाही आणि निसर्गाच्या विरुद्ध कोणी माणूस जाऊ शकत नाही आणि गेलंसुद्धा नाही पाहिजे. त्यामुळे थोडं वाईट वाटलं, पण बघू शेवटच्या दिवसापर्यंत त्या आयलंडवर जाता येते का हे मी पाहणार आहे. सेंट मेरीज आयलंड नाही तर नाही, ॲटलीस्ट समुद्राजवळ थोडा वेळ उभं तर नक्कीच राहू शकतो आपण. आणि सी वॉकला पण जाऊ शकतो. मालपे समुद्राला भेट देण्यासाठीचा उत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते मार्च, कारण ह्यावेळी हवामान आल्हाददायक, समुद्र शांत आणि आकाश निरभ्र असतं. इथे जेट स्कीइंग, पॅरासेलिंग या ॲक्टिव्हिटीज तुम्ही करू शकता. कर्नाटक कोस्टवरील एक महत्त्वाचे बंदर आणि प्रमुख मासेमारीचे बंदर म्हणून सुद्धा हे प्रसिद्ध आहे. मी आलो तेव्हा हे काही सुरू नव्हतं झालं, पण आता ही आउटलेट सुरू झालेली आहे तिथे 10:30 पावणे 11च्या सुमारे. आणि आता आपण निघालेलो आहोत सी वॉकच्या दिशेने. हे पण एक आहे होमस्टे, इथे आहेत तशी बरीच, पण रिव्ह्यूज बऱ्याच जणांचे बरे नव्हते, काही गुगलवर दिसत नव्हते. मालपे समुद्राच्या समोरच्या पार्किंगमधनं गाडी काढून आता आम्ही सी वॉकच्या पार्किंगच्या दिशेने निघालो आहोत. सी वॉककडे जाणारा मार्ग, आणि इथे तुम्ही गाडी नेऊ शकता, चालत जायची काही गरज नाही. त्यामुळे आम्ही आता बीच समोरच्या पार्किंगमधनं गाडी काढून आता इकडनं घेतोय. आणि इकडची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही पार्किंगचं तिकीट तुम्ही काढता मालपे बीच समोर गाडी पार्क करायला, ते तिकीट तुमचं सी वॉकच्या पार्किंगसाठी सुद्धा व्हॅलिड आहे. तर ही एक खूप चांगली गोष्ट इथे आम्हाला आढळून आली. उडुपी कोच्चिन शिपयार्ड. तर हे आहे पार्किंग सी वॉकचं, आणि ह्यांना इथे तिकीट दाखवलं आम्ही, तर ते व्हॅलिड आहे. त्यामुळे आता ते तिकीट घेऊन आपण इथे आलेलो आहोत. हे एंट्री वॉकवेची पार्किंगमधनं आत आल्यावर. आणि हाय, लुक मस्त आहे तुझा. एकदम ऑस्ट्रेलियन काउबॉय. सो वी आर बेसिकली मॅनिफेस्टिंग
आम्ही छत्री गाडीमध्ये ठेवून दिली आहे. म्हटलं छत्री जर आपण घेऊन निघालो तर असं होईल की वी आर प्रिपेअरिंग फॉर रेन्स. सो लेट्स टेक आवर हॅट्स आउट आणि असे आपण जाऊया सो दॅट वी मॅनिफेस्ट की आता ऊन पडेल. सो लेट्स सी हाऊ मॅनिफेस्टेशन वर्क्स आणि इफ दॅट वर्क्स मग आम्हाला तुम्हाला सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवता येईल सेंट मेरीज आयलंड. जाताना हे असं काय काय केलेलं आहे. हा नक्की कसा आहे वॉकवे, कुठून कुठे? इथूनच जाऊ मधनं शॉर्टकट. अच्छा, मध्ये मध्ये चालून आल्यानंतर इथे सेंट मेरी आयलंड तिकीट बुकिंग ऑफिस आहे बोटसाठीचं. तर आता इथे सुमुख विचारायला जातोय काही स्कोप आहे का, कारण आम्हाला असं कळलं बीचवरती की ते फक्त त्या आयलंडच्या बाजूने नेऊन आणत आहेत बोट, पण आयलंडवर कोणीही जात नाही आत्ता. सो लेट्स सी, गेलाय आपणही जाऊन बघूया. तर सी वॉकच्या इथे आल्यानंतर हे एक मेन ऑफिस आहे जिथून सेंट मेरीज आयलंडकडे बोट्स जातात. तर इथे सुद्धा आम्ही चौकशी केली, ते क्लोज्ड आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर ही जी माणसं इथून निघालेली आहेत ह्या बोटीत बसून, ते फक्त त्या समुद्रात एक फेरफटका मारणार आहेत, पण आयलंडवरती त्यांनाही उतरवणार नाही आहेत. त्यामुळे आता दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या आम्हाला आमचं लक ट्राय करायचं आहे. लेट्स ट्राय आवर लक बिफोर लिव्हिंग उडुपी टुमॉरो मॉर्निंग. आपण आता वॉकवेवर पोहोचलेलो आहोत. तर हा आता वॉकवे इथून सुरू होतोय. ते दोन्ही बाजूंना वॉटर बॉडी. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत मालपे सी वॉकला तुम्ही विनामूल्य भेट देऊ शकता. साधारण 500 मीटर अर्थात अर्धा किलोमीटर इतकी लांबी असलेल्या ह्या वॉकवेवरून मालपे समुद्र आणि स्वर्णा नदी या दोन्हीचे उत्तम नजारे पाहायला मिळतात. ह्या वॉकवेचे बांधकाम खडकांवर केलेले असल्यामुळे हा वॉकवे ब्रेकवॉटर सारखे काम करतो. हा संपूर्ण बीच वॉकचा नजारा तुमच्यासाठी. इथे बॅरिकेडिंग केलं, ह्याच्या पलीकडे जायचं नाही सांगितलंय, पण लोक जात आहेत. आणि हा आहे संपूर्ण बीच वॉक. इथे आलेलो असे मागणं. इथे हा संपतोय वॉक. हाऊ इज द एक्सपिरियन्स मग? हवा येते छान, समुद्र शांत आहे. ह्या साईडला दिसतोय तसा, पण पलीकडे शांत नाही आहे समुद्र. त्यामुळे एव्हिडेंट आहे की बोट राईड्स बंद आहेत आता. आणि जे रेग्युलर फिशरमॅन्स आहेत तिकडचे लोकल्स, तेच फक्त जाताना दिसत आहेत. तर टुरिस्ट शिप्स आणि फेरीज बंद आहेत. एक झलक दाखवतो तिकडे. आता सेंट मेरीज आयलंड हा इकडे आहे. इकडे वॉटर स्प्लॅश होताना फक्त बघा कसं होतं. आणि ह्या रिझनमुळे, एक्झॅक्टली ह्याच रिझनमुळे सेंट मेरीज आयलंडवरच्या फेरीज बंद आहेत. वेदर आणि विंड
आणि वेव्ह कंडिशन्स कन्सिडर करता, कारण फेरीजवरनं खाली उतरताच येऊ शकत नाही लोकांना आणि अनसेफ कंडिशन आहे इथे. कारण हे सगळे जे पॉईंट आहेत, हे जे सगळे इथे पॉईंट दिसत आहेत, हे सगळे आपल्याला तिथे गेल्यानंतर कवर करता येतात, पण तिथे जाणं अनसेफ आहे सध्या. मला आधी मोर वाटलेलं, पण तो गांडोर येते. ह्या सी वॉकची एक सगळ्यात खास गोष्ट म्हणजे इथे सनराईज आणि सनसेट दोन्ही तुम्ही पाहायला येऊ शकता. त्यामुळे सनराईजसाठी सुद्धा इथे येऊ शकता आणि सनसेटसुद्धा इथे खूप छान. आणि वॉकवेमधनं बाहेर आल्यावर इथे छोटे छोटे स्नॅक्स जॉईंट्स आहेत, तुम्हाला रिफ्रेशमेंट्स इथे मिळून जातील, स्नॅक्स आणि काही थोड्याफार गोष्टी. आणि इथे सुव्हिनियर्ससुद्धा आहेत, मॅग्नेट्स वगैरे, तर ते तुम्ही इथून घेऊ शकता. इथे असे फूड कोर्टसुद्धा आहेत, इथे पण बसून तुम्ही खाऊ शकता. आणि एवढं चालल्यानंतर आणि बोलल्यानंतर अर्थातच तहान लागलेली होती आणि तितक्यात आम्ही स्पॉट केला हा मटका सोडा. तर आपण जो युजली जो मसाला सोडा किंवा लिंबू सोडा आपल्या इथे पितो, हा तोच होता. चाट मसाला, जिरा पावडर आणि पुदिना पावडर आणि वॉटॉल जे काही घालतात तसाच हा मसाला सोडा बनवला होता, फक्त ग्लासऐवजी तो त्यांनी ह्या छोट्याशा मटक्यात बनवला होता, त्यामुळे तो नॅचरली गार राहणार अर्थात. पण हा सोडा तर रेफ्रिजरेटेड होता. पण हे द्यायची पद्धत खूप आवडली आणि टेस्ट पण छान होती त्याची. शॉप्स आहेत सगळे इथे, कॅप्स, हॅट्स, सुव्हिनियर्स वगैरे घेऊ शकता इथून तुम्ही. पोटॅटो ट्विस्टर वगैरे सुद्धा अवेलेबल आहे. सी वॉककडे जाताना एक खूप ऑसम गोष्ट मला दिसली, ही मला म्हणून मी मुद्दाम ही शूटमध्ये घेतली आहे. ह्या एक सस्टेनेबल मॉडेल आहे हे घसरगुंडीचं. आपल्या इथे सगळ्या बागांमध्ये प्लॅस्टिकच्या घसरगुंड्या असतात आणि बऱ्याच वेळेला त्या घसरगुंड्या तुटतात, कधी कधी काही ॲक्सिडेंट्स होतात त्याच्यावरनं. तर ही बघा कशी दगडी घसरगुंडी बनवलेली आहे आणि इतकी सुंदर बनवली आहे ही, आणि एकदम जाड आहे, अशी पातळ पण नाही, आणि दगडाची असल्यामुळे किती स्टर्डी. सो व्हेरी गुड एक्झाम्पल ऑफ अ सस्टेनेबल घसरगुंडी. अजिबात जिथे प्लॅस्टिकचा वापर नाही. इथून पायऱ्या आहेत आणि मी दाखवले तो भाग घसरगुंडीचा, मस्त. आणि सी वॉकच्या बाहेर आल्या आल्या लगेचच इथे पण ऑटो स्टँड आहे, त्यामुळे तुम्ही रिक्षाने सुद्धा जाऊ येऊ शकता. उडुपीमध्ये फिरण्यासाठी तुम्हाला रेंटल बाईक्स मिळतात. तुम्ही बाईक, त्यामुळे बाईक्स तुम्ही रेंट करू शकता इकडे आणि सहज मग फिरू शकता. जास्त सगळं लांब लांब नाही आहे, एक 15-20 किलोमीटरच्या सेन्समध्ये, रेडियसमध्ये सगळ्या लोकेशन्स आहेत, तर तुम्ही सगळीकडे जाऊ शकता. इथून बाहेर आल्या आल्या लगेचच हा रिक्षा स्टँड. तर इथे उडुपीमध्ये आल्यावर पाहण्यासारखी बरीच ठिकाणं आहेत. श्रीकृष्ण मठ आहे, त्यानंतर हेरिटेज म्युझियम आहे, मल्पे बीच, सेंट मेरी आयलंड, कोपे लाईट हाऊस, कोपे बीच, आणि त्याचप्रमाणे इथे एक सुंदर असा ब्लू फ्लॅग बीच आहे ज्याचं नाव आहे पदुबेद्री किंवा पडुबेद्री बीच. तर आता आम्ही तिथे निघालेलो आहोत आणि तो जरा सिक्लुडेड म्हणण्यापेक्षा थोडा दूर आहे. उडुपी मल्पे बीच पासून साधारण एक 30 किलोमीटर अंतरावर आहे, त्यामुळे इथे पोहोचायला तुम्हाला एक 40 to 50 मिनिट्स लागू शकतात. तर थोडा दूर आहे इथून, पण आता पण जाणं वर्थ आहे तो पाहण्यासारखं. कारण ब्लू फ्लॅग, बीच फ्लॅग म्हणजे काय विचाराल तर ब्लू फ्लॅग हे एक सर्टिफिकेशन असतं बीचेसना मिळालेलं. तर त्याच्यासाठी काहीतरी 54 का 74 काहीतरी क्रायटेरियाज असतात. ते क्रायटेरियाज जर फुलफिल होत असतील त्या बीचवर तर त्या बीचला ते सर्टिफिकेशन मिळतं. थोडक्यात तुम्ही ब्लाइंडली ब्लू फ्लॅग बीच जर मार्क केलेला असेल, सर्टिफाय केला असेल, तर तुम्ही तिथे जाऊ शकता, कन्सिडरिंग की तिकडे तुम्हाला सोयी, सगळ्या मॅक्सिमम सोयी मिळतील. वॉशरूम म्हणा, चेंजिंग रूम म्हणा, हायजेनिक कंडिशन्स म्हणा, बीचमधली सँड क्लीन आहे वगैरे, ह्या सगळ्या कंडिशन्स, पाणी क्लिअर आहे वगैरे, ह्या सगळ्या कंडिशन्स फुलफिल झाल्या तर त्याला ब्लू फ्लॅग बीचचं सर्टिफिकेशन मिळतं. आणि
आनंदाची गोष्ट ही आहे की महाराष्ट्रामध्ये देखील, नाव नको सांगूस, आपण विचारूया कुठला तुम्ही फाइंड आउट करा. आता रिसेंटली 1-2 आठवड्या मागे मला वाटतं महाराष्ट्रातील 5 बीचेसना ब्लू फ्लॅग बीचचं सर्टिफिकेशन मिळालेलं आहे. कोणाला माहिती असेल तर नक्की कॉमेंटमध्ये मेन्शन करा. आम्हालाही आवडेल जाणून घ्यायला की व्ह्युअर्सना आपल्या ही सगळी इन्फॉर्मेशन अप टू डेट आहे हे कळलेलं. आम्हालाही हे आवडेल. तर प्लीज कॉमेंटमध्ये मेन्शन करा ज्यांना माहिती आहे 5 महाराष्ट्रातले रिसेंटली ब्लू फ्लॅग सर्टिफाईड बीचेस. यानंतर आपल्या पुढच्या डेस्टिनेशनवर पोहोचण्यासाठी मँगलोरच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला. त्यातच पावसाची भर पडली, त्यामुळे अगदी कोस्टल रोड ट्रिपवर असल्याचा मनमुराद आनंद घेता आला. फक्त दुर्दैव इतकंच की सायक्लोनच्या सारख्या येणाऱ्या वॉर्निंग्समुळे समुद्रात आत काही आम्हाला इथे उतरायला मिळालं नाही. तर आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन आहे एक ब्लू फ्लॅग बीच, तो म्हणजे पदुबिद्री बीच. तर उडुपीपासून साधारण 28 किलोमीटरच्या अंतरावर आहे पदुबिद्री बीच. पदुबिद्री किंवा पादुबिद्री असं याला म्हणतात. आणि इथे पोचायला साधारण एक 40 मिनटं, अर्धा तास ते 40 मिनटं आपल्याला लागतात. आणि इथे जाण्याची जी वाट आहे ती अतिशय सुंदर आहे. इतकं आत हा रस्ता होता की आम्हाला वाटलं आम्ही चुकलोय खरं तर, पण नाही, आम्ही योग्य रस्ता घेऊनच इथे पोचलो. खूपच सुंदर रस्ता आहे इथे जाण्यासाठी आणि समुद्र अक्षरशः खवळलेला दिसतोय. हा समुद्र कसा दिसतोय बघा. गाडीतनं आम्ही हे शूट घेतोय. कॅमेराने एवढं दिसत नसेल तीव्र, पण खूप रफ दिसतंय, फील होतंय ते. गाडी इथे आणि अगदी एजवर आलाय तो. पाणी पूर्ण एजवर येतंय. हे वातावरण आणि इथे जे आता जाणवतं ना, हे शब्दात नाही सांगू शकत. आणि कॅमेऱ्यात टिपणं पण मुश्किल आहे. इथे जास्त लोक नाही आहेत, इथे जास्त लोकच नाही आहेत कोणी आलेली. असं वाटतंय मस्त. आणि अजून आतमध्ये गेलो नाहीये, पण समुद्र जसा रफ आहे ते बघून उत्सुकता आहे आतमध्ये ऍक्च्युअल पॉइंटला जाऊन बघायची की समुद्र तिथून कसा दिसतोय ते. इथे आल्यावर पार्किंग आहे जे फ्री आहे. आणि यायचा जो रस्ता, बीचकडे येताना जो रस्ता आहे ना, तो खूपच सुंदर आहे. आपण बरोबर रस्त्यावर आहोत की नाही ना, पण होता बरोबर रस्ता होता. रश नसल्याने कळत नाही, कारण माणसं नव्हती जास्त रस्त्यात. एंट्री आहे ही, आणि ही एंट्री फी घेण्यासाठी इथे यायचं. आणि ब्लू फ्लॅग बीच म्हटलं की इथे आत काही सुखसुविधा त्यांनी दिलेल्या असतात आणि त्या चार्जेबल असतात. त्यामुळे इथे पर पर्सन 40 रुपीज, माणशी 40 रुपये 3 तासांकरता असा चार्ज आहे. आणि काही स्ट्रिक्ट रूल्स आहेत इकडे, ते त्याचे बोर्ड्स त्यांनी इथे बाहेर लावलेले आहेत. आणि अगोदर पार्किंग फ्री असं आम्हाला वाटलं, पण पार्किंगचे चार्जेस आहेत 30 रुपये. व्हेलच्या स्कलचा फॉसिल येते आणि अप्रॉक्सिमेटली 100 वर्ष वय होतं त्या व्हेलचं. आणि वजन 200 किलो. आता ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशनमधले काही क्रायटेरियाजमध्ये हे वॉशरूम्स आणि ह्याचे पण क्रायटेरियाज असतात. आता इथे बघितलं तर हे बघा, स्पेशली एबल्ड लोकांसाठीचे टॉयलेट बांधलेलं आहे. म्हणजे त्याच्यातले फिटिंग्स मे बी त्यांच्यासाठीचे स्पेसिफिक असतील किंवा व्हीलचेअर ॲक्सेसिबल असू शकतं. त्याच्यानंतर इथे शॉवर एरिया पण आहे. म्हणजे तुम्ही बीच मध्ये भिजून आल्यानंतर ती रेती घेऊन गाडीत जायची गरज नाही. इथे तुम्ही शॉवर घेऊ शकता. आणि ते कवर्ड आहे, छान व्यवस्थित बांधलेलं आहे आणि स्वच्छ आहे. स्वच्छ समुद्र दाखवूया. तर ह्या समुद्रात आज जायला अजिबात परवानगी नाही, कारण तो प्रचंड खवळलेला आहे. नाहीतर जी एंट्री फी आहे त्याच्यामध्ये सी वॉक सोबत समुद्रामध्ये आत सुद्धा तुम्हाला जायची परवानगी असते. पण जसं मलपेवर आपल्याला समजलं, आज वादळाची, सायक्लोनची वॉर्निंग आहे, त्यामुळे इथे आज आत इथेही जाता येणार नाहीये. त्यामुळे आणि इथे दुसऱ्या ऍक्टिव्हिटीज पण ते बोलले आपल्याला काउंटरला की बॅक वॉटर मध्ये कायाकिंग ऍक्टिव्हिटीज वगैरे पण आहेत. पण अगेन आज सगळ्या बंद आहेत बिकॉज ऑफ सायक्लोन. आज देवाची इच्छा आहे आपण फक्त पावसात, देवाची इच्छा आहे आज आपण फक्त पावसाळी मजा घ्यावी या बीचची. पावसाळी मजा घ्यावी आणि
लांबून बघावं. आपला जो एरवीचा म्हणजे व्लॉगिंग पॅटर्न आहे, सिरिनिटी, शांती, पीसफुल ॲटमॉस्फिअर, वेदर पीसफुल आणि पीस वाटायसाठीचा सुकून भरा एहसास तसं ते आपलं मे बी सिरीनच फील आहे. हे बघ इथे पण बंद केलं एंट्री आहे बघ, जाऊच शकत नाही तुम्ही. त्या साईडने जाता येईल बहुतेक असं तिथपर्यंत, पण सँड वर जाऊच शकत नाही आपण. ब्लू फ्लॅग लिहिलं त्याच्या खाली. तर इकडे ग्रीन वॉटर ॲडव्हेंचर्स ह्यांच्यातर्फे ह्या ऍक्टिव्हिटीज इथे करता येऊ शकता. इंस्टाग्राम पेजवर सुद्धा तुम्ही पाहू शकता त्यांच्या. पण बॅड लक, आज नाही काहीच करत. एक शॅक उघड आहे खाण्यासाठी आणि समुद्र आहे. हा आहे ब्लू फ्लॅग बीच, पडुबिद्री बीच. एक्सक्यूज फॉर द प्रोनाउन्सिएशन, पण साऊथचं प्रोनाउन्सिएशन एवढे वेलवर्स्ड नसल्यामुळे थोडीफार चूक होऊ शकते. हे बॅकवॉटर आहे आणि काउंटरवर आम्हाला सांगितलेलं की हे जे बॅकवॉटर आहे इथे काही ॲक्टिव्हिटीज आहेत कयाकिंग वगैरे सारख्या, पण आज ते सुद्धा बंद आहे. इथे कायाकिंगचा बोर्ड आहे बघ. हो, तर हे जे बॅकवॉटर मधल्या ॲक्टिव्हिटीज आहेत हे बघा. पण अफसोस आज हे सुद्धा बंद आहे. आय होप समुद्राच्या लाटांचा आवाज तुम्हाला येत असेल. तर पदुबिद्री बीच हा शांत व स्वच्छ समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. पण आज पाहिलं तर त्याने अगदी रौद्र रूप धारण केलेलं आहे. ह्या समुद्राला ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशन देण्यात आलेलं आहे आणि ते त्याच्या स्वच्छतेमुळे, पाण्याच्या गुणवत्तेमुळे आणि सुरक्षिततेच्या उच्च दर्जामुळे. भारतात एकूण 17 समुद्र आहेत ज्याला ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशन आहेत. त्यातले 5 आपल्या महाराष्ट्रात आहेत आणि उर्वरित इतर राज्यांमध्ये आहेत. कर्नाटकात 2 समुद्रांना ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशन आहे आणि त्यातलं एक बीच म्हणजे जिथे आता आपण आलेलो आहोत, पदुबिद्री किंवा पादुबिद्री बीच. स्वच्छ वाळू, निळे पाणी आणि इतर सी कोस्टपेक्षा इथे गर्दी कमी असते. स्वच्छ शौचालय, कपडे बदलण्यासाठी जागा, शॉवर एरियाज, फूड स्टॉल्स, कॅफेज आणि सीट आउट्स ह्यासाठी ह्याला ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशन देण्यात आलेलं आहे. या समुद्र किनाऱ्यावरून सूर्यास्त म्हणजेच सनसेट खूप सुंदर दिसतो आणि म्हणूनच बरेच लोक इकडे सनसेट पाहण्यासाठी, रिलॅक्स करण्यासाठी, आरामासाठी म्हणून येतात. इतका सिरीन आणि इतका शांत आणि इतका सुंदर समुद्र आहे हा, आणि सगळ्यात महत्त्वाचं इतका स्वच्छ आहे की खरंच म्हणजे ह्या पाण्यात आय रिअली विश एक पाऊल थोडं तरी घालता आलं असतं. ठीक आहे, योग येईल पुन्हा इथे येण्याचा आणि त्यावेळेला मी परत हा व्हिडिओ बनवून बोलत असेन त्या व्हिडिओमध्ये की तेव्हा आम्हाला येता आलं नव्हतं, बट टुडे वी आर हिअर. आणि इथे थोडं ग्राउंडिंग चाललं आहे सुमुखचं, पाण्यात नाही पाय घालता आलेले, त्यामुळे तो इथे या वाळूत पाय घालून बसलेला आहे आणि मी थोडं मेडिटेट करतो आहे. खरंच खूप छान आणि शांत वाटतं अशा ठिकाणी आल्यावर. आणि हा एक मस्ट 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 विजिट बीच आहे. आय वुड सजेस्ट तुम्ही एक वेळ मालपे बीच स्किप करा. सेंट मेरीज आयलंडवर जाण्यासाठी
जातोच आपण, म्हणजे तो आहे सुंदर, मी असं नाही म्हणणार तो अगदी स्किप करा, पण एक वेळ ह्या बीचला नक्की या, एवढं मात्र नक्की मी सांग. बॅकवॉटर कायाकिंग. आणि आता जेवायची वेळ साधारण उलटून गेलेली, त्यामुळे इथे एक कॅफे होतं, तिथे आम्ही एग फ्राईड राईस घेतला होता आणि पोटॅटो ट्विस्टर घेतलं होतं. आणि मेन्यू इथे लिमिटेड होता, अर्थातच फिशिंग नव्हतं सायक्लोन वॉर्निंग्समुळे, त्यामुळे फिश अवेलेबल नव्हतं. लेमन सोडा इकडे कोस्टल साईडला आल्यावर घेण्यात येतो. हे पोटॅटो ट्विस्टर छान होतं आणि एक फ्राईड राईसची चवसुद्धा थोडी वेगळी होती, आपल्यापेक्षा थोडा डिफरंट होता एग फ्राईड राईस. आणि हा आहे तो कॅफे एरिया आणि हे लोकेशन खूप छान आहे बसून खाण्यासाठी. हा जो रस्ता आहे ना इथे येण्यासाठी पदुबिद्री बीचसाठी इतका सुंदर आहे, एकदम सीनिक आहे. म्हणजे तुम्हाला तो पारा रोड जो आहे गोव्याचा, काही पट्ट्यांमध्ये त्याची आठवण येईल, पण हा त्याच्याही पेक्षा जास्त निसर्गरम्य वाटतो, कारण इथे रस्त्याच्या एका बाजूला समुद्र दिसतो पूर्ण. ह्या नजाऱ्यातून हा सगळा नजारा पाहायला मिळतो. शाळेची मुलं किती लकी बघा, सागर विद्या मंदिर, इथे शाळा, समुद्र. आम्ही राहिलो आहोत उडुपीमध्ये, तर तुम्हाला पडुबिद्री बीचच्या इथून पुन्हा उडुपीकडे जातानाच्या परतीच्या मार्गावरच कोप बीच किंवा कोपू बीच ज्याला म्हणतात तो लागतो, जिथे लाईट हाऊस सुद्धा आहे. पण कापू बीच, तर हा कौप लिहिलेलं आहे, त्यामुळे यू कॅनॉट लाईक रिअली त्याला काय म्हणतात हे कळत नाही. तर आपण आता निघालेलो आहोत तिथे कापू बीचच्या इथे, आणि ऑन द वेच आहे आपल्याला, सो लेट्स एक्सप्लोर. आणि ऑन द वे आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. मॅप्सवरती तुम्हाला सहज रूट मिळेल हा बघायला. आणि आता आपण आलेलो आहोत कापू बीच इथे. तर कापू बीचचं पार्किंग आणि पार्किंग फीज आहे 40 रुपये. इथे आहे रिक्षासाठी 20, कारसाठी 40 आणि टेम्पो ट्रॅव्हलर 100 रुपीज, बससाठी 150 रुपये. आता इथे बघा मॅप्समध्ये KAPU कापू बीच लिहिलेलं, मी मगाशी म्हटलं तसं, आणि इथे KUP कॉप बीच असं लिहिलं. सो आय डोंट नो हे लोक नक्की काय म्हणतात. तिथे दिवस असं इथे आपली कैरी वगैरे आहे. हां, ते पण सोव्हिनियर्स वगैरे आहे. इथे सगळ्या खाऊगल्ली सारख्या, इथे पूर्ण खाऊगल्ली आहे बीचच्या बाहेर. एंटर आपण इथून केल्यानंतर खायचे प्रकार, आणि जशी जशी संध्याकाळ होते ना तसं सगळं हे ओपन होतं. इथे ह्या ऍक्टिव्हिटीज करता येऊ शकतात. इथे हा बीच जरा त्या मनाने लेस क्राऊडेड आहे, कारण साधारण मालपेपासून 13 ते 15 किलोमीटर दूर आहे हा बीच, त्यामुळे गर्दी जरा कम्पॅरेटिव्हली कमी आहे इथे. त्यामुळे डेव्हलप म्हणजे मेंटेन्ड पण चांगलं आणि स्वच्छ आहे. फोटोशूट करता येऊ शकतं. 1500 TV सिरियलची शूटिंग इकडे होतात आणि फिल्म्सचे सुद्धा शूटिंग पर डे 20,000 प्रमाणे इथे होऊ शकतात. आणि इथे बाकी सगळं खाऊगल्ली वगैरे आहे. आता आपण बीच कसं आहे ते एक्सप्लोर. बीच मध्ये थोडाफार इथे ह्या बीचवर आल्यावर गोवा सारखा वाईब येतोय इथे, कारण बीचचं स्ट्रक्चर म्हणा किंवा इथे जे काही ऍक्टिव्हिटीज आणि सगळं, तर इथे टॅटू स्टुडिओ आहे, त्यामुळे हे असं थोडंसं गोवा वाईब देत आहे. आणि हे इथे लाईट हाऊस आहे.
याला चारमुरी बोलतात. हा, काय म्हणालास? चारमुरी बोलतात इथे भेळला. ते बघ त्याच्यावर लिहिलं चुरमुर आहे ना म्हणून चारमुरी. चारमुरी, येस, बीच चारमुरी. आणि इथे हे असे कॉड बाईक्स आहे ना, ही कॉड बाईक्स वगैरे आहेत राईड घेण्यासाठी. त्यानंतर इथे उंट वगैरे आहेत. इथे पण समुद्र खवळलेलाच दिसतोय, पण इथे कुठे बॅरिकेडिंग केलेलं नाहीये, त्यामुळे इथे ह्या समुद्राच्या पाण्यात आपण पाय घालून पाहू शकतो. आणि इथे हे लाईट हाऊस सुद्धा आहे छान असं, जिथे आत तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट इथे पाहायला मिळते. पे अँड रिलॅक्स. खुर्चीत बसण्यासाठी माणशी 50 रुपये पर चेअर तुम्ही देऊन इथे बसू शकता. ग्रीन झोन, ग्रीन फ्लॅग एरिया ओनली. स्विमिंग इन द एरिया is strictly prohibited. We recommend you to use directed green zone, green flag area only. हा रेड फ्लॅग लावलेला रेड झोन आहे. तिकडे एक मार्जिन ओढली बघ. हा इकडे ग्रीन फ्लॅग आणि पलीकडे एक ग्रीन फ्लॅग. तेवढ्या झोन मध्ये तुम्ही पाण्यात पाय डुबकवू शकता असं तिथे. ओके, तर मग आपण आता ह्या ग्रीन झोनच्या पट्ट्यामध्ये पाण्यात पाय बुडवून येऊ, फोटोज वगैरे काढून येऊ आणि त्यानंतर हे लाईट हाऊस पाहू, एक्सप्लोर करू. सकाळपासून म्हणजे कालपासून जवळजवळ हा 4था बीच आहे जो आम्ही पाहतोय. आणि तुम्ही मला विचाराल तर हा मला सगळ्यात क्लीन बीच वाटला. आणि ह्याची पण माती जी आहे, हा सुद्धा एक गोल्डन सँड बीच आहे. काय वाटतं? हा आधीच्या बीचेस पेक्षा क्लीन आहे ऍक्च्युअली, तू बोलतेस तसं. आणि इथे जरा रंजक बघायला मिळतं सगळं. एक्झाम्पल 50 रुपये देऊन एका खुर्चीला एक खुर्ची यूज करू शकता तुम्ही. 1 तासासाठी तुम्ही तिथे बसू शकता, रिलॅक्स करू शकता. 100 रुपये लाईफ जॅकेट रेंट आहे. तिकडे काही ऍक्टिव्हिटीज दिसत आहेत, बंद आहेत पण ऍक्टिव्हिटीज आहेत. सेल्फी बूथ आहे तिकडे कुठेतरी. VR स्टेशन आहे. लगेज ठेवायचं असेल तर लगेज ठेवायला तिकडे काउंटर्स आहेत. काईट घेऊ शकता तिकडे, काईट सेलवर आहे. त्यानंतर इथे ह्या साईडला बघितलं तर इथे लाईट हाऊस आहे. लाईट हाऊस आता जरी बंद असलं तरी तिथे बाहेर बसायला बंदी नाहीये. बाहेर बसायला बेंच आहे, तिथून छान व्ह्यू येऊ शकतो. तिथे पण रेलिंग वगैरे लावलेलं आहे. व्यवस्थित प्रोटेक्टेड झोन आहे. त्यामुळे जरी लाईट हाऊस बंद असलेल्या वेळी आपण आलो तरी सुद्धा ठीक आहे, काही हरकत नाही. आणि जसं सुमुखने तुम्हाला सांगितलं मगाशी तसं हा बघा, हा ग्रीन फ्लॅग आहे आणि इथे हे ओढलेलं आहे. इथे रोप लावली आहे. हा रेड फ्लॅग आहे पूर्ण झोन. तर इथे तुम्ही जाऊ नका. आणि इथे ही दोरी टाकलेली आहे. तर ह्या एवढ्या ह्या पट्ट्यामध्ये आपण जाऊन पाय वगैरे बुडवून येऊ शकतो. तर लेट्स गो. भयानक पाणी आतमध्ये खेचतंय. भयानक आत ओढतंय. मी आता पायावर पाणी जाईल एवढं मी आत आले. तर हे भयानक आत ओढतंय पाणी. आणि मी माईक खाली घेतला होता तुम्हाला लाटांचा आवाज दाखवण्यासाठी, पण हे भयानक म्हणजे पूल आहे हा पाण्याला. आता तरी असं जाणवतंय पाण्याला ना पूल आहे हा बऱ्यापैकी. फेसाळ पाणी, इतकं स्वच्छ आहे आणि काहीही घाण नाही आहे समुद्राच्या पोटामध्ये. हे महत्वाचं. आणि आता तर माझा ड्रेस भिजलेला आहे या पाण्याने पूर्णपणे, खालून पूर्ण भिजलेला आहे. आणि आता जोरात येते लाट, त्यामुळे मी मागे जातीये. मला अजिबात भिजायचं नाहीये जास्त. आता चांगलं खेचलंय त्याने. कसं वाटतंय? छान वाटतंय, रिफ्रेशिंग वाटतंय. आपल्याला पाण्याजवळ आलं की जरा असं वाटतंच ना छान रिलॅक्स. असं वाटतं की थकवा असं पाण्याच्या समुद्राच्या लाटा पायाला टच झाल्यावर स्ट्रेस ओढून घेऊन जातात असं वाटतं. शांत समुद्र किनारा,
पांढरी वाळू, हिरवळ आणि 1901 मध्ये बांधलेल्या ऐतिहासिक लाईट हाऊस दीपगृहामुळे ओळखला जातो तो म्हणजे कापू बीच. ह्या बीचवरच्या पाण्याचा प्रवाह जोरदार आहे आणि मी मगाशी म्हटल्यानुसार पाण्याचा पूल अक्षरशः पायावर जाणवतो. त्यामुळे पोहण्यासाठी हा समुद्र सेफ नाही. पण इव्हनिंग वॉक्स, रिलॅक्सेशन आणि सनसेट पाहण्यासाठी, शंख गोळा करण्यासाठी पर्यटक इकडे येऊ शकतात. खेकडे येतात ना बाहेर, ते खायला येत असेल ते. गर्दी कमी असल्यामुळे ना बऱ्याच प्रकारचे पशु पक्षी इकडे आपल्याला खूप जवळून पाहायला मिळतात. ठिकठिकाणी मोर, लांडोर आणि घारी, बगळे अनेक प्रकारचे पक्षी सुद्धा पाहायला मिळतात आणि खूप निसर्ग इकडचा अनटच्ड आहे अजूनही. ह्याची प्रचिती क्षणोक्षणी येते. लाट आणि कावळा आला की घाबरते. कावळा इकडे तो आणि लाट आली अंगावर की घाबरते, मग उडतय. काय फेसाळ पाणी आहे बघ ना हे. शपथ वरती व आणि इथे आता पोळ्याने जाळं टाकलंय, मासेमारी चालली आहे त्यांची. इवन त्यांना सुद्धा हे जे इकडची सिक्युरिटी वगैरे आहेत ते त्यांना सुद्धा जास्त आत जायला आता अलाव करत नाहीत. मिळाले थोडे मासे मिळाले, खेकडे वगैरे असतील कदाचित. अतिशय स्वच्छ असा कापू बीच आणि मला आवडलेला हा वन ऑफ द बेस्ट बीच आहे उडुपी मधला. आणि लाईट हाऊसवर जाताना म्हटलं ही भेळ घेऊन जावी, त्यामुळे ती घेण्यासाठी इथे आलो. आणि इथे ना प्रत्येक बीचवरती व्यवस्थित पाणी असलेली टॉयलेट्स आहेत आणि ही बऱ्याच ठिकाणी फ्री टू यूज आहेत. फक्त मलपे सी वॉक पे अँड यूज वॉशरूम होतं जे 10 रुपीज पर पर्सन होतं. पण त्याला काहीच हरकत नाही कारण ती स्वच्छ होती टॉयलेट्स, पाणी होतं तिथे व्यवस्थित. गर्दी आपल्या महाराष्ट्राच्या समुद्रांवर जेवढी गर्दी असते त्याच्या अक्षरशः निम्मी गर्दी आहे इकडे. त्यामुळे हे स्वच्छ राहायला सुद्धा हेल्प होते. चारूमरीमध्ये ना हे कोकोनट ऑइल सुद्धा घातलंय त्यांनी. कसं आहे? इन्फ्लुएन्स ऑफ कोकोनट. अरे बापरे, मला आवडेल की नाही काय? आवडेल. घार अशी आहे ही. चारूमुरी घ्यायला नाही ना येणार. ही आहे एंट्री टू द लाईट हाऊस. आता 4:35 ला उघडणार आहे लाईट हाऊस. तर आपण बघूया इकडे कसा दिसतो नजारा, इथून वरून कसा नजारा आहे कापू बीचचा. इथूनच व्ह्यू कसा दिसायला लागलाय बघ. लाईट हाऊस वर तर कसला खतरनाक दिसेल. ड्रोन शॉट. चला चारूमुरी. इथे दिसणारं हे लाईट हाऊस 27 मीटर उंचीचं असून 1901 मध्ये बांधलं होतं. सॅटेलाइट नेव्हिगेशन येण्यापूर्वी ह्या लाईट हाऊसवरून जहाजांना मार्गदर्शन करण्यात यायचे. आजही सेलर्सना खतऱ्याची घंटा असल्यास इथून वॉर्निंग्स देण्यात येतात. 5 ते 7 ह्या संध्याकाळच्या वेळी ही जागा सशुल्क पर्यटकांना आतून पाहण्यासाठी खुली असते. ह्या ठिकाणून सनसेट पॉइंट आहे असं म्हणतात आणि सनसेट पॉइंटसाठी ही जागा प्रसिद्ध आहे. आणि ही विजिटिंग आवर्स आहेत इथे. असं वाटतंय मस्त. संध्याकाळ होत आलेली आणि थंडगार वारा इथे सुटला होता आणि इथे वरती आल्यावर इतकं वेगळंच काम वाटत होतं. त्या कामिंग इफेक्टला फक्त स्वतःच्या आत ॲब्झॉर्ब करायची इच्छा होत होती. त्यामुळे मी सुमुखला म्हटलं हे जेव्हा उघडेल तेव्हा बघू वर जायचं की नाही, आत्ता ह्या क्षणाला इथे थांबूया.
आणि कुठल्याही ट्रिपमध्ये ना एक असा मोमेंट असतो जो कायम आपल्या लक्षात राहतो, कारण तिकडे आपण निसर्गाशी एकरूप झाल्यासारखं आपल्याला होतं. आणि ह्या ट्रिपमध्ये असे भरपूर क्षण होते अँड दिस इज वन ऑफ द मोमेंट. मला तरी ह्या बीचवर येऊन या लाईट हाऊसच्या इथे ह्या पायथ्याशी बसूनच आणि ही बेळ एन्जॉय करत, अप्रतिम नजारा बघत ही बेळ एन्जॉय करणं, हेच उडूप ट्रिपचं मला एकदम काय म्हणतात व्हॅल्यू ॲडेड फील होते ऑलरेडी. त्यामुळे मला तर आता हे वरती वगैरे पूर्ण नाही गेलं या लाईट हाऊसच्या तरी आय वोंट माइंड स्किपिंग गोइंग अप टू द टॉवर. ठीक आहे, पण तरी सुद्धा आपण आहोत तेवढ्या वेळात ते उघडलं तर आपण जाऊ. आम्ही ना ॲक्च्युली इथे पोचलो होतो 4:15ला आणि लाईट हाऊस 5ला उघडेल असं आधी कळलं होतं. त्यानंतर तिकडची सिक्युरिटी गार्ड म्हणाले 5:15ला उघडेल, मग ते म्हणायला लागले 5:30ला उघडेल. काय असतील सेफ्टी कन्सर्न्स आम्हाला माहीत नाही, पण त्याची वेळ सारखी पुढे शिफ्ट होत होती. आणि नंतर इथे भरपूर गर्दी झाली होती, त्यामुळे ती गर्दी होण्याआधी जे आम्ही इथून टिपलं ते तुम्हाला दाखवतो. हे आता लाईट हाऊस काय उघडायचं नाव नाही घेते, त्यामुळे मी काय करतो, आपण तुम्हाला लाईट हाऊसला जे रेलिंग केलेलं आहे त्याच्यावरनं चालून दाखवूया आसपासचा व्ह्यू कसा आहे. इकडूनही ऑलरेडी जमिनीवरनं एवढं वरती आलेलं आहे हे की अख्खा पॅनोरामिक व्ह्यू इथून पण आहेच आहे, त्यामुळे तो दाखवून घेतो पहिले. हे अजून एक बॅकवॉटर्स म्हणता येईल.
बघा कसे सुखी जीव झोपलेत आणि इथं इतकं क्यूट आहे पिल्लू. एकदम स्वीट पिल्लू आहे. झोपलं परत. आणि त्याची मम्मा आहे आणि इतके गोड आहेत आणि किती सुखी जीव आहे ते. खरंच कशाचं टेन्शन नाही, काही नाही, निवांत आपलं झोपायचं मस्त. सुखी जीव ना, सुखी आत्मे. ऍक्टिव्हिटी आहे बीच क्रिकेट. अधिक माहितीसाठी हे इंस्टाग्राम पेज तुम्ही बघू शकता. इथे आला तर डायरेक्ट यांनाच विचारू शकता. तुमचं फेमस कोरी रोटी वगैरे तुम्ही इथे खाऊ शकता बीच साईड. ही मील्ससुद्धा अवेलेबल आहेत. नीर डोसा, कोरी रोटी वगैरे हे आहे. हां, ज्यूसेस पण इथे बघा. रागी ज्यूस, बेसिल सीड्स, वॉटरमेलन ज्यूस, लेमन, सगळं हेल्दी असं ठेवलं आहे. यू वॉन्ट टू ट्राय रागी ज्यूस? फिश लवर्स इथे सुकट आणि काड्या सुद्धा अवेलेबल. सनसेट पॉइंटचं आकर्षण असल्यामुळे लाईट हाऊसकडे 5 नंतर गर्दी व्हायला लागली. तसा आम्ही काढता पाय घेतला आणि एंट्रीला जी खाऊगल्ली तुम्हाला दाखवलेली, आता तिकडची सगळी दुकानं उघडली होती, त्यामुळे पेट पूजेसाठी आम्ही इथे आलो. आणि इथे बिस्किट सोडून देण्यासारखं काही नव्हतं, त्यामुळे बिस्किट्सचा हफ्ता वसूल केला यांनी. चहा बऱ्याच दिवसांनी आत्ता घेतलाय आणि इथे कॉफी आहे समोरची. मॅगी खाऊन आम्ही बॅक टू उडुपी निघालो. झाडं एवढी घनदाट आहेत आणि सगळ्या घरांच्या अवतीभोवती असलेली झाडं आहेत. अक्षरशः जंगलातनं गेल्यासारखं फील आहे. पण शामेली पीयू कॉलेज, पण एक देवळं तर इतकी सुंदर आहे. आणि परतीच्या वाटेवर सनसेट पाहण्यासाठी आम्ही किडीयूर सनसेट पॉइंटवर जायचं ठरवलं, पण एक फियास्कोच झाला. काय तो बघा. गुगल मॅप्सवरचा रूट फॉलो करत आम्ही त्या सनसेट पॉईंटपर्यंत येऊन पोचलो सुद्धा, पण जो पुढचा हा ब्रिज आहे, जो लेफ्ट हँड साईडला टर्न घेतल्यावर लागणार आहे, त्या ब्रिजवरती 4 व्हीलर जात नाही आणि समहाव इकडे थोडी वियर्ड वाईब येत होती आम्हाला, त्यामुळे आम्ही इथून निघालो. गाडी वळवता येईल का इथून? हां, आता तिथे सूर्य दिसतोय. सनसेट पॉइंट. मला वाटतं गाडीतच जाऊन पायी त्या ब्रिजवर जाऊया आपण. आणि तो वाईब फारसा चांगला नव्हता, त्यामुळे आम्ही तिथून निघालो आणि आमच्या स्टेवर येऊन पोहोचलो. जिथे आम्ही राहिलो आहोत इकडेच खाली त्यांचं एक कृष्णस्वाद रेस्टॉरंट आहे, प्युअर व्हेज, आणि इथे वरती आम्ही राहिलो आहोत. इथे अगदी रोड टच आहे. इथून आम्ही काल हायवेमधून आलो आणि लगेचच इथे हे राहण्याचं ठिकाण. आता कालचं जेवण तर दाखवलंच मी तुम्हाला. आता थोडं चहा वगैरे पिणार आहोत. क्लीन, अतिशय क्लीन असं हे रेस्टॉरंट आहे. एकदम क्लीन. फिनेलचा वगैरे अगदी वास येतो, एकदम क्लीन आहे. त्यानंतर कॉफी पिऊन आम्ही रूमवर गेलो. प्रचंड दमलो होतो दिवसभर फिरून बोलून थोडा वेळ झोप काढली आणि त्यानंतर जेवणासाठी या फेमस इटरीमध्ये आलो, विच इज हॉटेल थिमप्पा. उडुपी आणि मँगलोरमध्ये ह्याच्या शाखा आहेत. आम्ही पोचलो तेव्हा वाजले होते 9 आणि अतिशय प्रशस्त आणि स्वच्छ असं हे सीटिंग आहे आणि प्रत्येक टेबलावर आडवी केळीची पानं इथे घातलेली असतात. आपल्याकडे उभं असतं पण इथे आडवं असतं आणि आधी ते पाणी घालून आपल्याला धुवायला सांगतात. आपण आत्ता आलेलो आहोत फेमस अशा हॉटेल थिमप्पामध्ये. तर इकडे पद्धत अशी आहे की सगळ्यात अगोदर तुम्हाला हे असे केळ्याचं पान सर्व केलेलं असतं आणि ते येऊन तुम्हाला सांगतात की ह्याच्यावर तुम्ही हे पाणी घाला आणि वॉश करा. वॉश केल्यानंतर ते पिकल आणि ही जी सब्जी आहे, ही भाजी कॉम्प्लिमेंटरी सर्व करतात आणि त्याच्यानंतर ते डायरेक्ट फिश राईस सगळं घेऊन आले. फिश फ्रायमध्ये तो बांगडा होता, तर ते एक मील येतं ज्याच्यामध्ये फिश फ्राय येतं, एक बांगडा फ्राय, फिश करी, भात आणि ही भाजी आणि लोणचं. हे 50 रुपयात फिश मील तुम्ही घेऊ शकता. 40 रुपीज सॉरी. आणि अलॉंग विथ दॅट जे तुम्हाला फिश फ्राय हवं असेल, सुरमई, व्हॉट एव्हर,
तुमचं सुरमई, पापलेट, कोलंबी तर ते तुम्ही सेपरेट ऑर्डर करू शकता. तर आल्यावर आम्हाला आधी हा पॅटर्न काही समजला नाही, तर आता कळलेलं आहे. आता आम्ही सेपरेट प्रॉन घी रोस्ट, चिकन घी रोस्ट आणि अंजल फ्राय म्हणजेच सुरमई तवा फ्राय इथे मागवलेला आहे. तर बघूया आता त्याची चव कशी. आणि हे आम्ही खाणार आहोत नीर डोस्यासोबत. आणि एक नीर डोसामध्ये प्लेटमध्ये 4 पीसेस येतात. तर आपण ते मागवणार आणि नंतर मग आपण हे मील ऍड करणार जर आपल्याला हवं तर. की तो लेट्स जस्ट क्लिअर द कन्फ्युजन. 50 रुपयाच्या मीलमध्ये डाळ राईस किंवा फिश करी राईस सोबत भाजी आणि लोणचं कॉम्प्लिमेंटरी असं मिळतं. बाकीचं तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डर करू शकता. इथे आता सुमुकचं हे चिकन घी रोस्ट आणि नीर डोसा आलेला आहे. कसं आहे सुमुक? अरे ऍक्च्युअल घी रोस्ट हे घीच आहे. चिकनला बुडवलंय ना घी मध्ये एकदम. तो मसाला पण कसला सुंदर आहे आणि अव्वल दर्जाचे कळतंय टेस्ट मधनं. अव्वल दर्जाचं आहे ना. हॅपी सुकून परत. सुमुक कसं आहे चवीला? अप्रतिम ना. भाजी, घी रोस्ट, नीर डोसा गरमागरम. फक्त माझं प्रॉन्स येईपर्यंत गार होणार आहे. नाही पण नीर डोसा अजून सांगूया, कारण अतिशय ऍक्च्युअल नीरच आहे. नीरच पातळ पाण्यासारखा. पाणी अगदी पातळ पाण्यासारखा पातळ असा तो आहे डोसा, म्हणून त्याला नीर डोसा म्हणतात. सुंदर. आणि ही आहे माझी सुरमई फ्राय, ज्याला इकडे अंजल फ्राय म्हणतात. आणि हा माझा नीर डोसा. आणि प्रॉन घी रोस्ट साठी मी आता थांबलेली आहे. ओ माय गॉड, एवढी फ्रेश आहे. इकडे आलेलं आहे प्रॉन्स सुक्का, कारण घी रोस्ट इज नॉट अवेलेबल प्रॉन्स. त्यामुळे आता घी रोस्ट चिकन फ्राय केलंय. आता हे प्रॉन्स सुक्का ट्राय करूया. आता याला आपण कन्वर्ट केलेले मील मध्ये. अगोदर आम्ही जे मागवलं ते सगळं आला कार्ट मेन्यू होता, आणि त्यानंतर आम्ही भात नुसता मागवण्याऐवजी तीच आमची जी प्लेट होती त्याला मीलमध्ये कन्वर्ट केलं. तर ह्याच्यामध्ये बुलेट राईस आणि साधा राईस अलॉंग विथ फिश करी और डाळ असं तुम्हाला देतात. भाजी आणि पिकल इज कॉम्प्लिमेंटरी. आणि सोबतच बांगडे आणि डिस्को फिश वगैरे हे म्हणजे जी थोडी स्वस्त आहे मच्छी, ती फ्राईड अशी बल्कमध्ये ते घेऊन परातीत फिरवत असतात. तर तुम्ही जे काय मील घेता त्याच्याबरोबर एक फ्राईड माशाचा पीस तुम्ही घेऊ शकता. ती एक तुकडी 50 ते 80 रुपयाला तुम्हाला तिथे पडते. बघूया खाऊन कसं आहे. ठीक आहे. फार फॅन नाही होऊ शकत आपण या भाताच्या. आणि मी फिश करी नाही खाणार म्हणून डाळ घेतली. अगदी बेसिक आहे, पण 50 रुपयाला जाऊन काय हवं सगळं. आणि हा माझा नवरा, याला चिकन घी रोस्ट, प्रॉन सुक्का, सुरमई फ्राय हे सगळं सोडल्यानंतर जेव्हा आम्ही मील्स मध्ये कन्वर्ट केलं, मी तर साधा राईस घेतला, मला काय तो बुलेट राईस गेला नाही. तर हे जेव्हा ह्याने घेतलं त्यावेळेला ह्याला त्याच्या सोबत आलेला आहे डाळ, आणि त्याने फिश करी ऐवजी डाळ घेतली, तुम्हाला सांगितलं, आणि गरम भाजी. तर हे एवढं सगळं यम्मी फिश अँड चिकन खाऊन झाल्यानंतर ही इज मोर हॅपी विथ व्हॉट ही हॅज गॉट. आता ते खाल्ल्या काय रिॲक्शन दिलीस तू? आता दिली ना. दाखव नाही काय. हो भाजी असा हात घातलेला चटका बसला. गरम हे पाहिजे, एवढी गरम भाजी, लिंबाचं लोणचं, हवा तेवढा राईस, बुलेट किंवा पांढरा. व्हेज असेल तर तुम्हाला डाळ मिळेल, नॉनव्हेज हवं असेल तर तुम्हाला फिश करी मिळेल, प्लस एक जी काय अवेलेबल असेल त्या फिशची तुकडी, जास्ती करून बांगडा. हे सगळं 50 रुपयामध्ये मिळतं अवघं. अजून काय पाहिजे?
आणि अजून एक खूप छान गोष्ट इकडची म्हणजे हे एकदम सस्टेनेबल आहे. इकडे स्टीलच्या प्लेट्स घासायचा वगैरे काही प्रश्न नाहीये. डिशवॉशर ठेवायची गरज नाहीये त्यांना, कारण एवढी लोक दर मिनिटाला इथे जेवून उठतायत आणि ते येऊन फक्त ती केळीची पानं उचलून घेऊन जातात. आणि एकदम सगळ्यात मस्त गोष्ट मला जी वाटली ती म्हणजे आपलं जेवण झाल्यानंतर ते आपल्या स्टेबलवर येऊन आपण काय काय घेतले ते विचारतात आणि मग ते त्याचा हिशोब आपल्या समोर मांडतात आणि बिल बनवतात आणि मग काउंटरवर घेऊन ते दाखवून मग फायनल बिल आणून देतात. तर हे खूप छान आहे. म्हणजे जेवताना ते तुम्हाला काही आपल्याला हे करू देत नाही ते. आणि हो, मीलमध्ये फ्राईड फिश नसतं. आय थिंक लोकल एक बेसिक 2-3 फिश असे ते सायमल्टेनियसली फ्राय करत राहतात आणि जेवताना ते मध्ये मध्ये विचारतात तुम्हाला हवं आहे का. म्हणजे बांगडा किंवा डिस्को फिश म्हणून इथे एक प्रकार खूप फेमस आहे. त्याला डिस्को म्हणतात, म्हणजे आपल्या मांदळीसारखं छोटं छोटं असतं आणि त्याला डिस्को म्हणतात कारण त्याचे जे डोळे असतात ते चमकतात म्हणून त्याला डिस्को फिश असं म्हणतात. तर ते फिश फ्राय आणि बांगडा वगैरे असं म्हणजे साधी मासे जे आहेत जे जास्त महाग नाही ते आय थिंक तळून मध्ये मध्ये येऊन ते टेबलवर विचारतात तुम्हाला हवं आहे का. तुम्ही ते जर घेतलं तर तुम्ही जर 50 रुपीजचं मील घेतलं असेल आणि समजा त्याची प्राईस एक 50 रुपये असेल त्या तळलेल्या माशाची, तर ती तुमच्या त्या बिलमध्ये नंतर ते ॲड करतात. 100 रुपयामध्ये सुद्धा माणूस पोटभर जेवू शकतो, रादर 50 रुपयातच. आणि त्या मीलमध्ये तुम्हाला पिकल भाजी फिश करी राईस किंवा पिकल भाजी डाल आणि राईस असं 2 ऑप्शन्स त्यांच्याकडे आहे. हँडवॉश एरिया आहे. मला वाटलेलं फिश खाऊन झाल्यावर इथे किती घाण असेल. चक्क हे इथे प्रत्येक ठिकाणी असे आहेत सोप्स आणि हे इतकं सुपर क्लीन आहे सगळं. सगळीकडे असे हँडवॉश ठेवलेले आहेत त्यांनी. 6-7 हँडवॉशचे हे आहेत इथे हँडवॉश डिस्पेन्सर्स आणि एकदम क्लीन. वाससुद्धा नाही. अखंड फ्लोअर मॉप करतायत. रात्र झाली, आता संपत आले त्यांची वेळ जेवण सर्व करायची आणि तरी एवढं क्लीन आहे फ्लोअर. अखंड पुसतायत, स्वच्छता करतायत. खूपच सर्व्हिस सुद्धा अप्रतिम आहे. वेटर्स लोकल लँग्वेज बोलतात, पण जर तुम्ही कम्फर्टेबल नसाल तर दे आर कम्फर्टेबल स्पीकिंग विथ यू इन इंग्लिश और हिंदी. त्यामुळे हायली रेकमेंडेड हॉटेल थिमप्पा. अप्रतिम जेवण, अप्रतिम सर्व्हिस आणि अप्रतिम स्वच्छता, एकदम टॉप नॉच. आणि त्यांनी अक्षरशः आम्ही राईस थोडासा घेतला होता त्यामुळे त्यांनी आम्हाला फक्त 30 रुपये लावले त्या मीलचे. त्यामुळे ही अतिशय हंबल गोष्ट वाटली आम्हाला. इतका विचार कोणीच करत नाही. आणि एकंदरीतच अतिशय छान अनुभव. आणि हा व्हिडिओ एडिट करता करता लक्षात आलं की इट्स मोर दॅन 1 hour. आणि त्यामुळे आता अजून जेवढं उडुपी बघायचं राहिलंय ते आपण पुढच्या भागात बघूया. पुढच्या भागात आपण डेल्टा पॉइंट, श्रीकृष्ण मठ, तिकडची पहाटेची सकाळची सुंदर अशी आरती आणि बरंच काही आम्ही घेऊन येतोय. त्यात सुद्धा एक छोटासा फूड ब्लॉग असणारच आहे. पुढच्या भागात सुद्धा मित्र समाजला आपण भेट देणार आहोत. त्यामुळे पुढच्या भागात आम्हाला अजिबात भेटायला विसरू नका. हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओला हाईप करा. खूप मेहनत घेतली आहे हा व्हिडिओ बनवण्यासाठी आणि तुमचं प्रेम आणि सपोर्ट कायम असाच राहू दे. हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप आभार. लवकरच भेटू नवीन व्हिडिओसोबत. थँक्स फॉर वॉचिंग दिस वन. सी यू सून इन अवर नेक्स्ट.